रक्षाबंधन म्हणजे फक्त हातावर बांधलेला एक धागा आहे का? नाही. कारण जर तसं असतं तर राखीचा धागा तुटला की भाऊ बहिणीचं नातंही तुटायला हवं होतं. पण खरं तर होतं काय? लहानपणी एकमेकांशी भांडणारे भाऊ बहीण मोठे झाल्यावर एकमेकांसाठी सगळ्यांच्या विरोधात उभे राहतात. आणि माझ्या बाबतीत तर हे नातं अजून खास आहे. कारण मला एक नाही तर दोन भाऊ आहेत. लहानपणी ज्यांच्याशी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडायचे, त्यांनाच आज आयुष्यात काही अडचण आली तर मनात पहिला विचार येतो, काय झालं, मी आहे ना. हीच तर भाऊ बहिणीच्या नात्याची खरी गंमत आहे. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. घरात एक वेगळीच लगबग असायची. 90च्या दशकातलं रक्षाबंधन आठवलं की आजही मन थोडं जुनं होतं. आजच्यासारखे ऑनलाईन गिफ्ट्स नव्हते, मोठमोठे सेल नव्हते, मोबाईलवर राखीचे मेसेजेस नव्हते. पण एक गोष्ट होती, मनापासूनची वाट पाहणं. राखी पौर्णिमेच्या काही दिवस आधीपासूनच घरात चर्चा सुरू व्हायची. राखी कधी आहे? यावेळी कोणती राखी घेणार? भावाला काय देणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाऊ मला काय देणार? कारण राखी बांधण्या इतकाच मोठा प्रश्न असायचा. ओवाळणीच्या ताटात पैसे किती मिळणार? आणि भाऊ जर म्हणाला तुला काही गिफ्ट नाही तर लगेच चेहरा पडायचा. पण तोच भाऊ काही वेळाने खिशातून काहीतरी काढून म्हणायचा, हे घे, पण कुणाला सांगू नकोस. आणि मग सगळा राग गायब व्हायचा. माझे दोन भाऊ. आमचं बालपण म्हणजे प्रेम, मस्ती, भांडण आणि पुन्हा 5 मिनिटात मैत्री. कधी टी व्हीचा रिमोट कोणाकडे यावरून भांडण, कधी खाऊचा शेवटचा तुकडा कोण खाणार यावरून भांडण, कधी माझ्या वस्तूला हात लावला म्हणून माझा राग, तर कधी माझ्या भावाने मुद्दाम मला चिडवलं म्हणून माझं तोंड फुगायचं. आणि भावांना तर बहिणीला चिडवण्याची एक वेगळीच कला असते. मी शांत बसलेले असायचे आणि त्यापैकी एकाने काहीतरी बोलून मला चिडवायचं आणि मी म्हणायचे, आई बघ नाही आला. आणि मग दुसरा भाऊ बाजूला उभा राहून हसायचा. म्हणजे एकाने चिडवायचं आणि दुसऱ्याने त्या चिडवण्याचा आनंद घ्यायचा. पण गंमत अशी होती, आईसमोर आम्ही तिघे वेगळे आणि बाहेरच्या जगासमोर एक टीम. कारण भाऊ बहिणी कितीही भांडले तरी बाहेरच्याने आपल्या भावाला किंवा बहिणीला काही बोललं की लगेच सगळे भांडण विसरले जातात. माझ्या भावाला तू काही बोलायचं नाही, माझ्या बहिणीला तू का चिडवतोस, असं म्हणताना कोणाला आठवत नाही की 10 मिनिटांपूर्वी आपणच त्याच्याशी भांडत होतो. आणि हेच भाऊ बहिणीच्या नात्याचं सगळ्यात सुंदर रूप आहे. आपण एकमेकांशी कितीही भांडू, पण गरज पडली की एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. कारण त्या नात्यात स्पर्धा असते पण मत्सर नसतो, चिडवणं असतं पण मनात द्वेष नसतो, रुसणं असतं पण दुरावा नसतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकमेकांसाठी मनात कायम एक जागा असते. पण एक गोष्ट विचार करा, लहानपणी आपण ज्याच्याशी एवढं भांडतो तोच भाऊ मोठा झाल्यावर इतका महत्त्वाचा कधी होतो? ह्याचं उत्तर कदाचित आपल्याला मोठं झाल्यावरच कळतं. लहानपणी वाटतं, हा माझ्या मागे का लागतो, ही माझी वस्तू का घेते, हा मला सारखं सारखं का चिडवतो. पण काळ पुढे जातो, शाळा संपते, कॉलेज संपतं, प्रत्येकाची स्वतःची धावपळ सुरू होते आणि मग लक्षात येतं, अरे ज्याच्याशी रोज भांडायचो तो आता रोज समोरच नाही. पूर्वी एकाच घरात असूनही माझ्याशी बोलू नकोस तू जा असं म्हणायचो. आणि आत्ता फोनवर बोलताना काय चाललंय इतकंच विचारायला वेळ मिळतो. तेव्हा जुन्या भांडणांचीही आठवण येते आणि हसू येतं. कारण त्या भांडणांमध्येही प्रेम होतं, रुसणं होतं, पण त्यामागे आपलेपणा होता. मी भावांवर रागावलेले असायचे, मग काही वेळाने ते मला मनवायला यायचे. कधी थेट स्वारी नाही, ते कुठे त्यांच्या स्वभावात असतं. त्याऐवजी चल काहीतरी खाऊया किंवा हे घे तुझ्यासाठी आणलंय, बस, मन जिंकलं. आणि मीही फार काहीही न झाल्यासारखी पुन्हा त्यांच्याबरोबरच. हेच तर नातं, रुसणंही आपलं आणि मनवणंही आपलंच. रक्षाबंधनाच्या दिवशी मात्र वातावरण वेगळंच असायचं. सकाळपासून तयारी, नवीन कपडे, औंषणाचं ताट, गोडधोड आणि राखी. मी भावांच्या हातावर राखी बांधायचे, ओवाळायचे
आणि मनात एकच प्रार्थना असायची, माझे भाऊ नेहमी सुखी राहू देत. भाऊ मोठे झाले असतील, जबाबदाऱ्या वाढल्या असतील, आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले असतील, पण राखी बांधताना एक क्षणासाठी पुन्हा तेच बालपण डोळ्यांसमोर येतं. तोच घरचा हॉल, तेच हसणं, तेच भांडण, तीच मस्ती आणि आपण तिघे जणू पुन्हा लहान झाल्यासारखे. रक्षाबंधन आपल्याला फक्त भाऊ बहिणीचं रक्षण करेल एवढंच सांगत नाही. आजच्या काळात त्या नात्याचा अर्थ अजून मोठा आहे. रक्षण म्हणजे फक्त संकटांपासून वाचवणं नाही. कधी बहीण भावाच्या चुकीच्या निर्णयापासून त्याला वाचवते, कधी भाऊ बहिणीला कठीण प्रसंगी धीर देतो, कधी दोघे एकमेकांचं ऐकून घेतात, कधी एकमेकांच्या स्वप्नांना सपोर्ट करतात आणि कधी फक्त एक फोन करतात, सगळं ठीक आहे ना. हा छोटासा प्रश्नही खूप मोठं रक्षण असतं. कारण रक्ताचं नातं जन्माने मिळतं, पण ते टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास आणि समजूतपणा लागतो. माझ्या 2 भावांबरोबर हे नातं मला एक गोष्ट नेहमी शिकवतं. आयुष्यात कितीही मोठे झालो, कितीही दूर गेलो, कितीही व्यस्त असलो, तरी काही नाती अशी असतात जी आपल्याला बालपणाशी जोडलेली असतात. आपण मोठे होतो, पण त्या नात्यातला तो लहान मुलगा आणि ती छोटी बहीण कुठेतरी मनात तशीच राहते. आज आपण जुन्या फोटोंमध्ये स्वतःला पाहतो आणि आठवतं, अरे तेव्हा आपण किती भांडायचो ना. पण मग मनात एक हसू येतं, कारण त्या भांडणांपेक्षा त्या नात्याची किंमत कितीतरी मोठी असते. राखीचा धागा मनगटावर काही दिवस राहतो, पण भाऊ बहिणीचं नातं ते आयुष्यभर मनात राहतं. म्हणून या रक्षाबंधनाला फक्त राखी बांधू नका. एखाद्या भावाला फोन करा, एखाद्या बहिणीशी मनापासून बोला. ज्याच्याशी छोट्याशा कारणावरून रुसले असाल त्याला मनवा, कारण आयुष्य खूप मोठं वाटतं. पण खरं सांगायचं तर आपल्या माणसांसोबतचे क्षण खूप छोटे असतात आणि शेवटी आपल्याकडे उरतात या छोट्या छोट्या आठवणी. भावाने चिडवलेलं, बहिणीनं रागावलेलं, पुन्हा एकमेकांना मनवलेलं, एकत्र खाल्लेला खाऊ, एकमेकांशी केलेली तक्रार आणि गरज पडली की सगळं विसरून एकमेकांसाठी उभं राहिलेलं. ह्याच छोट्या छोट्या गोष्टी भाऊ बहिणीचं नातं आयुष्यभर जिवंत ठेवतात. आणि म्हणूनच आजच्या रांगोळीमध्ये रक्षाबंधनाच्या सुंदर नात्याचं प्रतीक म्हणून राखी, भेटवस्तू आणि औंषणाचं ताट दाखवलं आहे. राखीचा धागा म्हणजे विश्वास, औंषणाचं ताट म्हणजे प्रेम आणि शुभेच्छा आणि भेटवस्तू म्हणजे एकमेकांना दिलेला आनंद. या रांगोळीचा संपूर्ण उत्सवी देखावा आपल्याला एकच गोष्ट सांगतो, नाती मोठी करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, छोट्या छोट्या प्रेमळ क्षणांची गरज असते. तुम्हाला या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्या, प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत नमस्कार.